चला तर आपण मुगाची आणि दुधी भोपळी मस्त अशी आमटी करूया. तर आपण भांड्यामध्ये प्रथम तेल टाकणार आहोत. तेलामध्ये आपण जिरं राईची फोडणी करणार आहोत. त्यात कांदा, लसूण, मिरची, आलं, कढीपत्ता हे सर्व टाकून फोडणी चांगली परतून घ्यायची. ते परतल्यानंतर त्यामध्ये आपण रात्री भिजवलेले मूग आहेत आणि दुधी हे दोन्ही आपण त्याच्यात मिक्स करणार आहोत. तर माझा निसर्ग स्वाद हा चॅनल आहे आणि निसर्ग स्वाद चॅनलला जर तुम्ही नवीन असाल तर लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका. तर बघा, आपली अशी फोडणी चांगली ढवळून तेल सुटेपर्यंत परतून घ्यायची आहे आणि मग हे आपण त्यात मिक्स करणार आहोत. तर त्यानंतर आपण काय करणार आहोत की ते मिक्स झालं की त्यात तिखट, हळद, गरम मसाला, थोडासा हिंग, जिरा पावडर, धणा पावडर, मीठ थोडंसं आणि हे सगळं मिक्स करून त्यात थोडं वाटण टाकायचं आहे खोबऱ्याचं. ते टाकल्यानंतर आपण ते मिक्स करून भाजी चांगली परतून घ्यायची आहे. बघा, त्या फोडणीला किती मस्त तेल सुटलेलं आहे. असं तेल सुटेपर्यंत कोणती भाजी तुम्ही परतवलीत किंवा फोडणी कशी नॉनव्हेज असो व्हेज असो तर त्या भाजीला नक्कीच चव येते. तर ही भाजी शिजल्यानंतर आपण त्यात मीठ टाकून ती पूर्णपणे शिजून घ्यायची आणि ही तुम्ही भातासोबत, भाकरीसोबत, चपातीसोबत नक्की सर्व करा. अगदी कशी झाली तुम्ही करून पहा आणि मला कमेंटमध्ये नक्की सांगा की अशी आमटी कशी होते ते. तर बघा, ह्याच्यानंतर मी ते हिंग वापरलं आहे, थोडंसं चिंच वापरलं आहे आणि थोडंसं गूळ टाकायचं आहे, म्हणजे आपला वाटाणा एवढा गूळ टाकायचा आहे ते. आणि वरून मग आपल्याला कस्तुरी मेथी चिमूटभर टाकायची आहे. त्यानंतर कोथिंबीर. हे सर्व आपण शिजवून चांगलं घेतलं किती टेस्टीच होते. तर चला, तर मी आता ही रेसिपी पूर्ण करत आहे. धन्यवाद.